महत्वाची गोष्ट म्हणजे खूप दिवसाचा संघर्ष आणि त्या आपण पाहिला. आपण काय ह्या संघर्षाबद्दल काय सांगाल? पहिले एक नंबर झालाय तुमचा, पण संघर्ष किती केला? संघर्ष लय केला आणि म्हणजे जो संघर्ष असतो का नाही त्या संघर्षातलं ही सगळी येते का नाही तुम्हाला, ही सगळी माझी एक म्हणजे माझी आपण ही सगळी माझी एक म्हणजे माझी आपण म्हणतो शरीराचा आहे हो, ती सगळी येते ही संघर्षात. मी एकट्यानं संघर्ष केला, साथ सोडलेली नाही आजीने, आणि त्यांना आधीच मी बघताय त्यांच्यामुळे आज यश आणि त्यांना यश भेटला सगळ्यांना. आज बाहेर ड्रायव्हरनी पैरा केला आणि आको ड्रायव्हरनी म्हणजे या दोघांनी ड्रायव्हरनी पैरा केला. एक ड्रायव्हर काय करू शकतो आज दाखवून दिली. ड्रायव्हरनं आज काय करू शकतो, सुट्टी मेकर काय करू शकते ते. रोहननं मला फोन आलता की आपा चालतोय आपल्याला, पण तुम्ही करा. मी आज हीच म्हणजे भाव आहे ती माझी सगळी, पण मी त्यांना विचारतो काय मला आपण म्हणत नाही मी मोठा आहे, पण माझ्यावर त्यांचं प्रेम आहे, पण मी त्यांना प्रत्येकाला विचारतो काय करू. 100% नियोजन करा म्हणजे ती पहिलं माझ्या कुठल्याही बैलाचं का नाही नियोजन 100% हीच करते ती, आणि त्यांनी सक्सेस करून द्या. हा माझ्या म्हणजे रोहनला असेल, उमेशला असेल, सागरला असेल, भैया आहे, गाडी भैया आणत असला तरी पण भैया पैरा केला तरी मी माझ्या जवळची माणसं आहे ती त्यांना मी विचारतो. आज तुम्ही कुणाची गाडी जरी असली का नाही सोडायला, तर माझं ही म्हणजे मी त्यांना सांगतो असं तुमचं जे चाललंय की नाही तुम्ही चालवा, या दोघं असला तरी बाद झालं. असं प्रत्येकाची भाकरी आहे. आज तुम्ही मी काही कंटिन्यू मैदानात आहे का, म्हणजे तुमची पण माणसं जोडलेली आहे ती. आता आज रोहननं गाडी शेजारी सोडली शेवटी, आज त्याला प्रेम आहे काहीतरी आहे ना प्रत्येकाचं. आज तुम्ही म्हणजे आज आम्ही कालच्या मैदानात आम्ही नव्हतो म्हणून तुम्ही आमची वाट बघू नका, तुमचं जे चालू आहे तुम्ही ठरवा. आम्हाला फक्त एक असला का नाही तरी चालतोय आम्हाला. म्हणजे महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक मैदानात आपण असाल असं नाही, पण आपल्या ज्यावेळेस पहिली गटाला सुटतोय तर हा तुम्ही सोडा, 100% सोडा. तुम्ही माणसं तोडू नका. माझं असं नाही की तुम्ही माझ्या पैसे आलाच पाहिजे, तुम्ही माझीच आहे. तुमचा जेव्हा तुम्ही त्या बैला सांगा असेल का तुम्ही त्या बैलाच व्हा. 100% तसंच काम करा, कारण तेव्हा नंदी आहे. त्या मालकांना आज कष्ट केलेलं असतं या, तुम्ही त्याच काम करा. माझं एवढं सांगणार सगळ्यांना. रायनाकडे बघितल्यानंतर कुठल्या बैलाची आठवण येते? रायना तुम्ही आता रायना जाताना तुम्ही बघता कसा जातो. एखादा माणूस तो म्हणाल तो येताना बैल पळू शकतो का नाही, की तो त्याच्या चालण्याची टॅक्ट अशी आहे की त्याच्या समोर त्याच्या पुढे आपण एखादा म्हणजे म्हातारा माणूस सगळं फास्ट जाईल एवढा तो म्हणजे चालताना तुम्ही बघा कसा चालतो. पण त्याची जी वळाल्यानंतर त्याची भूमिका आहे ना तुम्ही आज बघितली काय आहे, की काही करू शकतो तो बैल. बरं जर फायनलला मधलं तास लागलं त्यावेळेस सगळ्यांनी अंदाज वर्तवला की बाबा एक नंबर रायना करणार. नाही आम्ही गाडी जेव्हा फायनल लागली का नाही तेव्हा गाडी जेव्हा बैलाच्या वर होती का नाही एक टॉपची, मला गॅरंटी आहे बैल गाडी पासून देत नाही. कारण दुदंडीच्या मैदानात आम्ही बघितले सगळ्यांनी की बैल काय करू शकतो. रायनाला तळ थोडा कमी होता, आज तळ लय निघाला. रायनाला 4 फेरा आपण आज भारत मध्ये केलं अमरापूर पटेल आपल्या इथं, आणि आज 5च्या मैदानात बैल आणला इथं. आज बैलांना दावलं भारतची कमी करून दिली, तळातनं गाडी काढत होता. खालनं गाडी लय निघून गेली. गाडी जी गाडी तळात निघते ती गाडी पुढे गावत नाही, बैल पुढे पण पडतो. पुढे बैल पळायचाच, तळातनं गाडी कमी निघायची. आज गाडी तळातनच काढत होता भारतमुळे. तुम्ही भारत असा होता की तुम्ही जाल त्या मैदानात गुलाल घेऊनच यायचा. भारत आणि माझी कसं आहे, माझा जेवढा भारतवर जेव्हा तेवढा राजावर पण जीव आहे. फक्त वाईट आम्हाला एवढंच घेतलं, आम्हाला विजय आहे, पण आमचा राजा आमच्या सीमेत होता. आम्हाला एवढ्याच गोष्टीचं वाईट वाटलं की राजाचा बारकाच भाव येऊ, तसा भारतचा बारका भाव राजा होता, तसा राजाचा बारका भाव येऊ आहे. फक्त आम्हाला ती गाडी आमच्या सीमेत नाही यावी एवढी आमची सगळ्यांची इच्छा होती, पण ती गाडी आमच्यात इच्छा आली. पण राजाचा त्याला आशीर्वाद आहे, भारतचा आशीर्वाद आहे, त्याच्यामुळे तो आज त्याने 1 नंबर केला. राजाची आणि ही सीमित लढत झाली बरोबर. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की राजाचा ह्यो बारका भाव आहे, म्हणजे राजाने एक प्रकारे जाऊ दे मोठं बारक्या. त्या राजा जसा भारतनं त्याला हे केला तसा त्याची पण त्याची गाडी पळली, आणि आम्ही पुढच्या महिन्यात आम्ही आमची राजाची त्याची गाडी पळवणार आहे रायनाची. हा कारण आमचं त्याच्यावर पहिला त्या प्रेम आहे आमचं पहिल्यापासून, कारण भारतवर जसं आहे तसं राजावर पण आहे. आणि राजाचा म्हणजे त्या सीमेत फक्त आमची इच्छा होती त्याच्यात गाडी नाही यावी. सगळ्या ड्रायव्हरला पण आमच्या तेच वाटलं ही गाडी तेवढी नव्हती यायला पाहिजे आमच्यात. मित्रांनो बघा, भारतची आणि राजाची पण गाडी खूप चांगली पळाली, पण संघर्षाचा काळ काय बघितला, ह्याचा पण संघर्ष बघितला तुम्ही. आता बैल आज गुलाल किती दिवसात गुलाल भेटला? 1.5 महिन्यात गुलाला झाला. 1.5 महिन्यात गुलाल, ती पण 1 नंबरचा, आणि 1 नंबरचा गुलाल झाला 1.5 महिन्यात. ह्या यश कसं बघता तुम्ही आणि काय काय तयारी काय केली? सगळे यशातली हे जे म्हणजे साथीदार आहे ती सगळी आज, आणि हिचं जे मालकच आहे ते आज ह्यांच्यामुळे आज 1 नंबरचा आहे. तुम्हाला सांगितलं निखिलचं, सागरचं, उमेशचं, ह्यांच्यामुळे सगळ्यांचं यश आहे याला. भारतसाठी लोक वेटिंगला असायची, वेटिंगला म्हणजे, आणि काय कधी म्हणजे प्रत्येकाला तुम्ही फोन उचलून सांगायचा बाबा आज पुढच्या, पण ह्याच्यासाठी तुम्ही किती जणांना फोन केला हे सांग. नाही मी फोन केलाच नाही, मी फक्त 2च फोन केली, त्यातनं पण एक राजाचा आणि एक सावकारला. मी पहिल्याला लय 99% फोन करत नाही, माझे संबंध जोडलेला आहे माणसांसंग. एक पायरा ह्यो करतो, ह्यो विचारतो, नाही तर भैया, नाही तर रोहन एक पायरा करतो, नाही पायऱ्याचा विषय कोण घेत नाही. नाहीतर आम्हाला माझी घरची गाडी मी पळवीन, गटाला मार खाला तरी चालतो, मला काय अडचण नाही, कारण माझ्या बैलांना नाव लय केलेलं आहे, त्याच्यामुळे काय अडचण येत नाही. त्याला मला गॅरंटी होती की मी आज ती गाडी जर पायरा होत नव्हता तर आम्ही घरची गाडी पळवणार होतो आज. भारत आणि रायनाची. भारतचं कसं काय चाललंय? भारत आता चांगला पाळ, त्याचे पण गुलाल केला, आणि 100% म्हणजे येईल आता ह्या
मैदानात गुलाल करेल आज. भारतभर 4 फेर म्हणजे आज एक नंबरचं भारतच एक नंबर झाला असं भारतात एक नंबर केला, तळातनच गाडी काढत होता. तळातनच गाडी आज काढत होता बैल. आणि म्हणजे बैलाची आठवण करून दिली त्यानं. भारत कसा खाली 2 टांग्यांत कुणाला धरून देत नव्हता, बैलांना तशीच गाडी आज धरली. 2 टांगे नाही धर मग शेजारच्या गाडीला पास होऊन देत नव्हता बैल. बर संघर्ष तुम्हाला पण आता संघर्षानं काय काय सांगितलं तुम्हाला हे मला सांगा. संघर्षाला आपली कोण आहे ती वाईट म्हणजे आपली कोण आहे ती कळतं संघर्षात. आणि आपली साथ सोडत नाही ती, कारण ही माझ्या जवळच आहे ती. संघर्षात फक्त एवढंच की आपलं की तुम्ही त्यात ही करा, तुमच्या बैलाचा आप घालवू नका. तुम्ही जाग्यावर 4 मैदान करा, तिथं एकच करा. आणि जाग्यावर तुम्ही तुमच्या बैलाचा व्यायाम करा आणि नव्यानं तयार व्हा. शिरस देशमुख कोटा हिंदकेसरी मैदान आणि ह्या मैदानाचा एक नंबर मानकरी आणि मोरे सरकारने पुकारले कवळा लुसलुस जॉकी. आणि काय अनुभव होता गट सेमी फायनल. गटाला गाडी चांगले म्हणजे चांगलेच पाहिलेले. आणि रायना कसं गटाला जरा कमी पोहतो, पण सेमी फायनलला जास्त पोहतो. सेमी जसा काढला आणि तास फायनलला 5 नंबर आल्यावर मला तर 99% गॅरंटी होती की मीच 1 नंबर करणार म्हणून. एवढा विश्वास रायना. हा रायना म्हणजे गटापरात सेमीला जास्त, पण सेमी परात फायनलला एक तर उडी आगावच पाहणार. आणि परवा विषय काय झाला, परवा 61 फाट्याचं मैदान झालं तेव्हा म्हणजे बैल आपला पाहिला, पण नॉर्मल जरा गाडी फॉल झाल्यामुळे सगळी नाराज झालीत. पण त्याच दिवशी यांनी शब्द दिलता की 61 फाट्याच्या पुढल्या 100% आपण काय नंतर काय करून धावणार. त्या दिवशी कोण कोण होतं जोडी कोण होती. नाशिकचा ओंकार रायना होता. तिथं गटाला फॉल झाली का सेमीला. गटाला गाडी फॉल झाली. गटाला फॉल झाली त्याचं वाच फसाकट इथं गाडी. त्याच दिवशी मी सांगितलं आप्पासनी तुम्ही जावा घरला, काय टेन्शन घेऊ नका. त्या दिवशी मी फायनल होईच तो थांबलेलो. नेमगावच्या सावकरवाल्यांनी विचारायचं फायनल झालं सगळं, गुलाल बिलाला पैसे त्यांनी दिलं तरी मी त्यांच्या बैलापाशी बसलेलो. त्यांनी फक्त मी एकच म्हणलो की मला एक अड्डा रायनाला बैल द्या. तर ते म्हणले ते आकुडावरनं नियोजन करतो, आकुडावरच विचारा. मग मी आप्पांनी फोन केला, आकुडावरने फोन करा आणि आपल्याला नेमगाव सावकर घाला आणि आपली गाडी 100% तिथे फायनलला राहील. म्हणजे आज म्हणजे तुम्ही नियोजन ठरवलं की सावकर घालायचं आपण. 100% ठरवलेलं की सावकर घालायचा म्हणून. आज मला वाटतं कितवा हिंद केसरी हो म्हणजे 1 नंबरचा कितवा हिंद केसरी. 1 नंबरचा आता दुसरा आणि असं साधा हिंद केसरी झालो. पहिल्यांदा कुठे झाला 1 नंबर. पहिल्यांदा पेडगाव झालो. पेडगावला बघा मला वाटतं माणिक शिन कुणाची गाडी पळवली मन्यांचा सरदार ती आणि दुसरा लय दिवसांनी गुलाल लागला 1 नंबरचा. हा लय दिवसात हिंद केसरी. हा हिंद केसरीचा लय दिवसात गुलाल लागला. काय हो या गाडी विषयी सांगाल. रायना विषय काय मध्ये जेव्हा 5 नंबर तास आला तेव्हा सगळी म्हणत 1 नंबर हे करणार. म्हणजे सीमेला जी गाडी पाहिली त्यावर सगळे पब्लिक तर मला तर येऊन प्रत्येक जण सांगत होतं की फायनलला बेबाला होबा बिबा काय राहू नको, गाडी चांगली हान, तुझी 1 नंबर करशील. ते पाळलं तुम्ही आणि ते हे केलं. काय आजच्या या मैदानाचा हे कोणाला श्रेय कोणाला. श्रेय सगळ्यात जास्त माझं म्हणजे मी काय सांगतो अक्को ड्रायव्हरला दिलं पाहिजे. कारण की अक्को ड्रायव्हरनं तसा यो पायरा करून दिला आणि त्या अक्को ड्रायव्हरनं सांगितलं की बाया ड्रायव्हरला गाडी हाणून दे. म्हणजे त्यांचं पण त्यांनी मोठं मन करून सांगितलं की बाया ड्रायव्हरला गाडी हाणून दे. मग हा त्यांना सगळं श्रेय दिलं पाहिजे. चला मित्रांनो बघा हे होते बाहेर ड्रायव्हर आणि कमी काळात एवढं नाव मिळवलं. आता मला सांगा या बैलगाडी क्षेत्रात आल्यापासून किती 1 नंबर झाला. ही हिंद केसरीचा दुसरा किती 1 नंबर झाला. जवळजवळ मला तर माझं वैयक्तिक एक 60-70 1 नंबर असतील. 60-70 1 नंबर. आणि विश्वास कोण ठेवला मोठ्या गाडी बसवायचा. सगळ्यात जास्त विश्वास म्हणजे माझ्या इंजिनियर राहुल सांगे, समीरबाई इस्लामपूर पेठ यांचा शाहीर हांडेवाड्याला घेऊन गेलतो. मी गेलतो बैल सोडायला पहिल्यांदा फर्स्ट टाइम आणि त्यांच्या गाडीचं जो मोडलं. दुसऱ्यांदा गाडी झोपल्यावर गाडी त्यांच्या कोण बसत नव्हतं. मग मला पहिल्यांदा त्यांनी फर्स्ट टाइम छकड्यात बसवलं आणि मी म्हणजे मी फेरबेऱ्याला काय आपले स्वतःची वासरं बिसरा ते फेरबेऱ्याला गाडी हाणतो. पण त्यांनी फर्स्ट टाइम हांडेवाडीच्या मैदानात मला गाडीत बसवलं गटालाच. आणि मी तिथं पहिल्याच मैदानात 3 नंबर केलता गट आणि फायनल. पहिल्याच मैदानात 3 नंबर केला. तेव्हापासून माणिकची गाडी कायम फिक्स आणत होतो. मित्रांनो हे समीरबाईला मानलं पाहिजे कारण नवीन ड्रायव्हर कोण बसवत नाही मोठ्या ड्रायव्हरला. आणि मोठ्या ड्रायव्हर आज तुम्हाला मोठ्या ड्रायव्हर पर्यंत म्हणजे आता 1 नंबर मध्ये तुम्ही मोडला जाताय पण त्यावेळी त्यांनी ती बसवली. चला मित्रांनो आप्पाची मुलाखत घेऊया.